नागनाथांनी मृताला जिवंत केले आणि यमदेवही घाबरले. आज पाहूया नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील अध्याय 37. श्री गणेशाय नमः. जय जयाजी पंकजाक्षा, आदिपुरुषा सर्वसाक्षा, अव्यक्त व्यक्ता सर्व परीक्षा, महादक्षा रमावरा. मागिले अध्यायी कथन करविले वटसिद्ध नागनाथ जन्म. उपरी सिद्ध कळा पाऊन कोल्हापुरी पातला, ते राहुनी लक्ष्मी आलयात. पूजारी करुणी हस्तगत सर्व सामग्री ओवरीत. नेऊन या दाखवून म्हणे पुजाऱ्यांसी, सबळ पडल्या कनकराशी. तरी ह्या सरतील ज्या दिवशी, तंवरी संतर्पण योजावे तरी अन्नवर्ण. काहीच धरू नये भिन्न, सकळा लागी करुणी पक्वान्न. पंक्तीने वाढावे गावा माझी सकळा कारणे. पेटून द्यावा पाकी अन्न, द्विवेळा त्रिवेळा घालून भोजन. तुष्ट करावे सकळा ते शेठ सावकार राजारंक. सकळा सियानुनी ओपावा पाक, अंत्यजादी भूदेव लोक. तुष्ट करावे सर्वांसी ऐसे सांगुनी पुजाऱ्यांते. शीघ्र कामाठी आणवीत, कार्ययोगे अपरिमित. सकामकामी योजिले उत्तम तिथी नेम करून. मांडव मंडप उभारून, पाका लागी सज्ज करून. सर्व काम चालविले, मग शिष्टाशिष्ट गृहीत धाडून. तया दिदले आमंत्रण, एरीकडे पाक निर्माण. करावया लाविले आणि ग्रामद्वारी टिळा लावून. भोजन दवंडी ग्रामी पिटून, सर्व सामग्री सज्ज करून. काम चालवले शैव श्रावकानी ब्राह्मण. भेद 84 देशा समान, देवाग्नी विप्र ऋषी ब्राह्मण. पाक भिन्न भिन्न निर्मिती, पंच द्राविड देश मुलतानी. मारवाडी गुर्जर हिंदुस्थानी, हुसेनी पौड्र मिळो निदेश जाती. मिळाल्या असो भेदाभेद अन्य जाती. षड्रस मार्गानी पाकविती, खाजा करंजा कचूर मालती. शिरा बुंदी करिता ती, पुरी पोळी शिप्रा बहुत. चमचमीत भाज्या वरण भात, पंचमधू त्यात अपार घृत. इच्छे समान मिरविले असो पाकाग्नी सिद्ध करून. चालते पंक्ती सेविती अन्न, पुन्हा शुद्धा लागल्या परतून. येऊन अन्न सेविती, प्रथम पाक जात जाती. तेथे नसे काही अरुती, कितीक वाढूनी गृहासी नेती. भोजन करुनी मनमाने, कोणी कोरडेची उपटोनी नेती अन्न. नेऊनी भरिती आपुले सदन, मग जिकडे तिकडे सिद्ध अन्न. सर्व झाले गावात रावरंक कुटुंबासहित. अन्न सेवुनी होती तृप्त, मग वन्ही इतुका दीपा निमित्त. गृहोगृही मिरवला असो या परी एक मास. ग्रामसेवी सिद्ध अन्नास, यावरी कथा अत्रिसुतास. कैसी वर्तली ती एका, प्रथमदिनी भिक्षे कारण. गावात संचरे अत्रिनंदन, कुच्चित रूपी विरूपवान. भिक्षा मागे गृहोगृही, तव ते घरोघरीचे जन. म्हणती गावात प्रयोजन, होते तेथे आम्हा जाणे. कुटुंबादी भोजना, तरी तू सत्वर गती. जाऊन सारी का आपुली भुक्ती. व्यर्थ शीन कासया प्रती, वाईट कदन्न इच्छुनी. उत्तम पक्क अन्न टाकून, व्यर्थ काशिनसी दरिद्रवान. कामधेनूचे कासे आनन, कांडन कोंडा कावक्षावा. की कल्पतरू बैसल्या ठाई, इच्छे समान पदार्थ नेई. मग का शिणावे धावूनी पायी, मेळवावया भुक्ती ते. परिस असता गृहा लागून, मग चाकरी कासया करावी हेमा कारण. भाग्ये आतुरता पियुषपान, मग वल्ली रसायन काय इच्छावे. तेवी तू प्रकरण करसी, येथे सोडून सुधारस अन्नासी. कदन्ना करिता या गावासी, हिंडतोसी मतिमंदा. ए परी असो आम्ही गृहासी, भोजना जातो आम्ही कुटुंबेसी. पाक करावा कोणी अर्थेसी, तुझलागी ओपावया ऐसी घरोघरी भाषणे. होती दत्तात्रेया कारणे, मग मनात म्हणे प्रयोजन. जाऊन पाहू निजदृष्टी, ऐसे योजुनी स्वचित्तात. येथे पातला तपोनाथ, उभा राहुनी पाकशाळेत. पाक लक्षात आणि तसे, तव तो महाराज योग कारण. देखता ओळखी सिद्धी अन्न, थोडे करिता नग समान. होय अपार न पचविता, एक पोळी पडताची लागली.
परिसहस्त्र ही वाडी येली. ऐशा चिन्हे ओळखिली सिद्धी कळा महाराजे. मग ते तिचा जना लागी पुसत. हे प्रयोजन एवढे कोण करीत. एरू म्हणती महासमर्थ वटसिद्ध नागनाथ करीतो की. ऐसे कोणी अत्रिसुत खून जाणली स्वचित्तात. किम्या मुलासी सिद्ध पदार्थ काशी क्षेत्री ओपिले तरी त्याचे नाव होते यथार्थ. वटसिद्ध नागेश नागनाथ परितोची काय आहे येथे मोठेपणा मिरवावया. त्यासी वर्षे लोटली 20 तरी झाला असेल स्थूळ देहास. तरुणपणी महंतीस वाढवावया टेकला परी मजकारणी गोचर व्हावे ही इच्छा मनी. या गावीचे संधान धरुनी संतर्पण मांडिले. हे गावीचे भिक्षास्थान भ्रष्ट करावे सिद्धी अन्न. सकळ गावीचा पाकवर्जुन केला अर्थ मज करिता. तरी आता असो कैसे आजीचा दिन करू उपवास. ऐसे योजनी स्वचित्तास स्वामी तेथून चालेला परी आणिक जन. पाचारिती बाळा कारण आपण जावे भोजन करून. तू ऐसा का जातोसी. ऐसे म्हणून हाती धरती पुन्हा पाकशाळे आणिती. परी तो नायके योगपती गावा माझी संचरे. मग करधान्याची भिक्षा करीत लोक पुसता त्याते वदत की आमुचा नेम भिक्षारहित अन्न सेवित नाही जी. ऐसे वधुनी सकळ लोकात शुष्क अन्न मागुनी घेत. काशी क्षेत्री जाऊन त्वरित भोजनाते सारितसे. ऐसे रीती एक मास लोटून गेला सहज स्थितीस. परी नागनाथ स्वचित्तात विचार करिता पै झाला. म्हणे लोटला एक मास स्वामी न दिसे आम्हास. मग बोलावूनी ग्रामस्थांस पुसता झाला महाराज. म्हणे गावात कोणी येत अतिथ आहे भिक्षावंत. तव ते म्हणती सिद्धनाथ एक अतिथ येतो की. तो येथीचे तुमचे अन्न न सेवी मागतो भिक्षा कदन्न. आम्ही पुसता म्हणतो नेम माझा ऐसा आहे की. आम्ही सारितो येते भोजन म्हणून न मिळे त्या पक्वान्न. यास्तव कोरडे मागुनी धान्य नेत आहे महाराजा. ऐसे बोलता सकळ ग्रामस्थ त्यासी म्हणे नागनाथ. मागू येतील जे गावात करा श्रुत मज लागी. त्यासी काही न टाकून श्रुत करावे मज कारण. मग मी जाऊन ग्लानित वचने भोजन घालीन तयासी. परी आणिक एक अर्थ कोरडे अन्न न्या गृहात. एरू येईल जव भिक्षेते तेची अन्न वाढावे. त्याने हे अन्न घेतल्या पदरी मग प्रयोजन आहे सांगा या परी. न घेई मग तुम्ही येऊन झडकरी श्रुत करा मजलागी. ऐसे 50 नाथे सांगितले भाविकांसी. जे कदाकाळी कार्यासी ढळणार नाहीत निश्चय. ऐसे सांगून सिद्ध अन्न त्याते दिदले वस्त्री बांधून. मग आपुल्या गृही जाऊन वाट पाहत बैसले. तो दत्तात्रेय अत्रिसुत भिक्षेसी आले अकस्मात. तव ते सिद्धे अन्न घेऊन हातात सन्मुख येती घालावया. म्हणती महाराजा आम्ही दीन आमुचे गृही कैचे अन्न. परी नागनाथ कृपा करून देतो अन्न आम्हासी. तरी त्या भिक्षेत भिक्षा चोज तुम्हा वाढावे धर्मकाज. ऐसे बोलती ते सहज श्रुत कराया दत्तासी. परमचतुर विचक्षण परीक्षा घेती श्रुत करून. तपरी तो त्रैदेवांचा अंश हे एकूण. भिक्षे ते आकळेना मागे पाऊल तत्काळ ठेवून. जात होय अत्रिनंदन. मग ते आपले गृहींचे अन्न घेऊन या धावती. म्हणती महाराजा नागनाथाचे अन्न आपणान वाटे चित्ती प्रसन्न. तरी आमुचे कष्टा चित्त देऊन विन्मुख होऊ नकाजी. ऐसे सांगुनी भिक्षा देती तो घेत नाही प्रांजळ चित्ती. मग लगबगे हेर जाती श्रुत करीती नाथासी. नाथासी होता श्रुत मात शीघ्र चपळत्वे येत धावत. निकट येता हस्तसंकेते हेर दाविती तयासी. तोही हस्तसंकेत खुणी अत्रिसुताचा निकट जाऊनी. प्रथम करे करकवळूनी चरणी माथा ठेवीतसे. म्हणे महाराजा योगपती याच माय तू माऊळी दयाळ शिती.
तरी डावलोनी पाडसा प्रती गुप्त कैसा विचरसी मज करोनिया निढळवान दैन्यवंत बहुत काननी येथे सांडूनी निष्ठुरपणी जासी कैसा ओमाये मज बाळपणी आपुले चोज दावुनिया तपोभोज गेला सीता कोणी महाराज मागे दृष्टी न करिता तरी मी सखया तुझ वाचोनी पडलो आहे घोरवणी मार्गलक्षिता सूक्ष्मनयनी प्राणकंठी उरला असे जैसा चातक दृष्टी करुनी वाट पाहे अंबुद सगन की उखली हरणी लागून वाट पाहे पाडस 20 संवत्सर गेला काळ परिचिंता वन्नी दाही तळमळ तै शांत करावया जळ तुझे काही दिसेना आपा वेगळी आपमा सोडी तेवी तव भेटी जीव तळमळी परिमाये त्वा हृदयगत कमळी निष्ठूर कैसे साठविले ऐसे म्हणून आरंभळत नेत्र अश्रूंची पाद शाळीत म्हणे अंतर देऊनी माते गेलासी कैसा महाराजा ऐसी वधुनी ग्लानित वाणी पूर लोटवी नेत्र जीवनी मग त्रय देव परीक्षा नयनी अंतराते ओळखी चित्ती म्हणे प्रांजळवंत तापे तापला आहे नाथ मग मस्तका खाली घालून हस्त उठविले महाराजे प्रेम स्नेहे कवळुनी पाणी हृदी कवळीला प्रेमे करुणी वाम हस्ते कवळुनी मूर्धनी नेत्र अश्रू पुसितसे मग धरोनी शीघ्र हस्त नेत स्वामी एकांतात कृपे मौळी ठेवून हस्त करणी मंत्र ओपिला देऊनी स्वमुखे आत्मखुण केला ब्रह्मपरायण अपरंपार अज्ञानपण मुळाहुनी नाशिले ऐसी होता ब्रह्मस्थित कोटी तत्काळ गुरुकृपे पडली दृष्टी जैसे अभ्र वितळता शेवटी सुढाळ तर अर्क दिसतसे तेवी पाहता दत्तस्वरूप मग उचंबळला आनंदकूप आहा म्हणोनी बाप बाप पदी मौळी अर्पितसे मग परम प्रिय अत्रिनंदन की घेतला स्नेहे करून करे मुख कुरवाळून मागील कथा निवेदी आवीर होत्र नारायण आहे सिबा तू मही कारण उर्गी कुशी विधीर वीर्यवान जन्म तुझा होय बा तरीही ऐसी मूळ कथा मज आतुडली हृदी शोधिता म्हणून बाळा तुझ्या हाता सिद्धी कळा ओपिली तरी तुझ भेटी द्यावया कारण इच्छित होते माझे मन परिप्रारब्ध योगे करुणी अजी घडूनी आले बा जे प्रकरण समयोचित लोह चुंबका भेटी होत की समुद्र शार ऐक्यवंत नग आवळी होतसे तेवी बापा तुझ मज भेटी झाली प्रारब्ध योग काटी ऐसे म्हणून हृदय पोटी था लागी धरितसे मग उभय प्रतापवंत निघता सांडूनी ते एकांत ग्रामाबाहेर निगोडी त्वरित काशी क्षेत्री चालले परी ऐसे रीती यान मंत्र प्रयोगी विभूती नाथ भाळी चर्चुनी निगुती गमन दोघे करिताती मग पवन वेगाचे गमन थकिता वाटे ऐसे गमती उभयता लवता नेत्र पातिये पाता काशी क्षेत्री पातले ते काहीसे टेकुनिशन सारीला आपुला नित्यनेम मग बद्री केदार चित्ती धरून गमन करीती त्या मार्गे भारी प्रयोग दिव्य विभूती यान रूपाची महाशक्ती क्षणे बद्रिका श्रमाप्रती जाऊन या पोचले संचार करती शिवालयात प्रत्यक्ष झाला उमाकांत मग प्रेम आवडी उभवुनी पर्वत एकमेका भेटती या परी तो उमाकांत श्री दत्ता ते विचारित दुसरा कोण आहे भृत्य मेळविला सेवेसी ऐसे बोलता अनुसूया सुत म्हणे महाराजा नामया नागनाथ अवीर होत्र प्रतापवंत नारायण अवतार ऐसे बोलता उमारमण सत्तासी म्हणे एकवचन याते सद्विद्या अभ्यासून नाथपंथी मिळवावा की मग अवश्य म्हणून अत्रिसुत राहता झाला षण्मासतेत सांगोनी सकळ अस्त्रविद्ये प्रत 14 कळा 64
उपरी नागपत्री अश्वस्थी नेऊन केले सकल सिद्धार्थ साधन उपरी बद्रिकाश्रमी जाऊन तपा लागी बैसविले नाथ दीक्षा तत्काळ देऊनी उन्मनी मुद्रा लेववी कानी शिंगी शैली सिद्ध करुनी नाथा लागी ओपिली असो ऐशा दीक्षा रूपे 12 वर्षे केले तप मग स्वर्ग देव मिळवूनी अमुप वरा लागी दिधले मावंदे करुणी दैदिप्यमान तुष्ट करुणी स्वर्गीचे जन बोळविले स्थानोस्थान नाथावर देऊनिया यावरी पुढे तो अत्रिसुत नागनाथा बोळवित म्हणे बारे महीचे तीर्थ सांगोपांग करिका तीर्थे अति मळीन तयांचा मळ सांडिती संतजन तस्मात बारे तीर्थाटन संत मेळी करिका मग अवश्य म्हणून नाथ प्रेमळ वंदुनी श्री गुरुचे पदकमळ तीर्थे कराया उतावेळ महीवरी संचारला अत्रिसुत गेला गिरनार पर्वती एरीकडे नागनाथ जती तीर्थे करीत नाना शिती बाले घाटी पातला ते पाहुनी शुद्ध कानन वस्तीसी राहिला मनोधर्म परितो प्रतापी तपी सघन गावोगावी समजला मग अपार लोक येती दर्शना दिवसानुदिवस वाढे महिमा मग भक्ती पुरस्कारांची वाढली महिमा तुम्ही येतेची वस्ती करावी मग अपार धर्म करुनी वस्तीसी राहिले अपार जन वडवाळ ऐसे ग्राम नाम नागनाथे ठेविले यापरी कोणी एके दिवशी मच्छिंद्र आला त्या ठायासी सहज राहता झाला वडवाळासी नाथकीर्ती ऐकली म्हणून मच्छिंद्र दर्शना जात तो मठद्वारी येऊन त्वरित सुदृढ चालता द्वारा आत स्वशिष्यांनी हटकेले म्हणती नाथ बोवा एका वचन पुढे नका करू गमन श्री नागनाथा ते सांगून तुम्हा नेऊ दर्शना तयाच्या परवानगी वाचून होत नाही कोणाचे गमन तस्मात थांबावे एक क्षण आम्ही विचारून येतो की ऐसे मच्छिंद्र एकता वचन कोपानळी चढले मन चित्ती मनी हा संतजन कैचाराववत दिसतसे देवद्वार साधुद्वार मुक्त असावे निरंतर तरी कपटपणीचा संत व्यवहार संग्रहाते न ठेविते तरी येते आहे बंड जग भोंदा वयाचे केले प्रचंड तरी शिक्षा आता उदंड दाखवावी या नरा ऐसे क्रोधे चित्ते आणून त्या शिष्यांशी केले ताडन करिता बहुत जन सप्तशत शिष्य धावले ते पाहुनिया मच्छिंद्रनाथ स्पर्श कळा त्वरे पेरित तेने झाले मही व्यक्त 700 शिष्य सकळीक मही व्यक्त सकळ होता नाथ मुखवटा ताडन करिता तव ते आरंभळती आक्रोशवंत एक आरडा उठला तो एरीकडे मठात सदा ध्यानी भरुनी नागनाथ कुल्हाळ आरडा एकुणी प्राजळवंत देहावरी पातला ध्यान भंगिले कोल्हाळे करुण तेने कोपा नळी पेटले मन मग उपरीवरी शीघ्र जाऊन निजदृष्टी पाहतसे ते 700 शिष्य मही व्यक्त झाले ते चलन वलन सहिरहित एकटा तया गणिनाथ मुखावरी भेदितसे ऐसे नागनाथे पाहून अत्यंत कोपला कोपानळाने म्हणे हा नाथ दीक्षेसी येतो दिसोन परिभ्रष्ट बुद्धी आहे की शांती क्षमा दयापूर्ण पाळीजे साधूंचे निहेची लक्षण स्वप्ना माझी तीव्रपण ठेवू नये निजवृत्ती तरी या ते नाही योग्य नाथपंथा लाविला डाग कोणाता साधू होता मांग उपदेशिले ऐशासी तरी या ते शिक्षा करुनी दीक्षा द्यावी हिरोन्य ऐसे कोपेची जलपून धुनी भस्म कवळीले प्रथम गरुड वंदन विद्या जलपून स्वर्गी गरुडाचे केले वंदन सकळ नुरे चलनवलन स्वर्गी व्यक्त केला असे मग विभक्तास्त्र जलपून शिष्य मुक्त केले मही कारण मुक्त होताची सकळ जन नाथपृष्टी दडाले ते पाहून या मच्छिंद्रनाथ म्हणे चूर्ण करावे समस्त मग जलपूनी अस्त्र पर्वत महानग निर्मिला तो पर्वत विशाळपणी ऐसा येता झाला पंथ गगनी ते नाथे पाहुनी नैनी शक्र वज्र जलपिले तो शीघ्र पाकशासन अंतराळी वज्र देत सोडून तेने पर्वत झाला चूर्ण
मच्छिंद्रनाथ पाहुनी कोपला नग जलपुनी वाताकर्षण शक्रपाडीला मही कारण वज्रकाळी विद्या जलपुन वज्रा लागी निवटिले ते पाहुन्या नागनाथ मनी शोभला अत्यद्भुत मग वात प्रेरक विद्या त्वरित मेघास्त्रावरी टाकिली तेने शक्र सावध होऊनी पळू लागला भये कारुणी म्हणे हे प्रतापी गहन दोघे जण आपले काम नसे येथे ऐसे म्हणून भयस्थित शक्रस्थाना पळूनी जात एरीकडे मच्छिंद्रनाथ काय करिता पैझाला मग वासव शक्ती अतिदारुण जलपुनी मंत्र प्रयोगाने सिद्ध करुणी दैदिप्यमान नागेश भागा पाठविली परिती शक्ती महादारुण सहस्त्र मित्र तेजे करुण प्रलयकाली जैसा अग्न शब्द करीत येतसे शब्द करिता कडकडाट खचुनी पडती गिरिकपाट धरा कापे जळजळाट द्विभाग होऊ पाहतसे श्वापदे पळती रानोरान दिग्गजांना मिळे कोठे ठिकाण पाताळ भूनी शेष दचकून मूर्धनिदे सरसावी एकची झाला हास्यकल्लोळ मैचे जीव चराचरा सकळ खाबरोनी जाता हडवळ शमेत स्थळ पाहती ऐसा पाहुनी उमा महा आकांत काय करी नागनाथ सकळ दैवते बंधन विद्येत जल्पता झाला महाराजा तेने दैवतांचे बंधन समस्त मगन धावती स्फुरल्या विद्येत ऐसी केली मती कुंठित सकळ अस्त्रशस्त्रांची मग हे माद्री पर्वत दारुण अस्त्र योजले महादारुण हे माद्री अस्त्र पाहोनी नाथे वासवी शक्ती टाकिली ते पाहुन्या मच्छिंद्रनाथ शक्र वज्रा लागी स्तवित वरी बंधन झाले सकळ दैवत अस्त्रविद्या फळेना मग नाना अस्त्रांचे प्रयोग युक्ती जपे परी ते सकळ व्यर्थ जाती मग निशंक मच्छिंद्र होऊन जगती स्तब्ध दृष्टी पाहतसे तो इकडे नागनाथ नाना अस्त्रे जलपोनी त्वरित पर्वता समान तक्षक तेथे अस्त्रविद्येसी धावले मग मच्छिंद्रा ते दंशू धावती शतानुशत नाही गणती ते पाहोनी मच्छिंद्र जती गुरुडास्त्र तेव्हा जपतसे परी नागना ते पूर्व प्रकरणी केले होते गरुड बंधन तेथे मच्छिंद्राचा योग पूर्ण व्यर्थ झाला गरुडास्त्री मग ते सर्प उन्मत्त येऊनी डंकिती ठाई नात तेने मच्छिंद्र हडबडीत प्राण सोडू पाहतसे मग अंतर काळीचा समय जाणून चित्तबुद्धी अंतःकरण काया वाचा तनमन गुरुचे चरण स्तवितसे परी कैशारेती ऊर्ध्व शब्द उद्भट गती म्हणे महाराजा कृपामूर्ती अत्रिसुता धावरे मी बाळक लढीवाळ जाण वेष्टलो असे सर्पवंदने तरी माये तुझ वाचून कोण सुडवील मजा आता थे त्रय देव अवतार खाणी मज पाडसासी तू हरणी व्याप्र वैसला मम प्राणहरणी ए धावोनी लगबगे परमसंकटी पडलो येथे कैसी निद्रा लागली तू ते सर्व साक्षी असोनी जगाते ते धाकिले मजविषयी दत्त दत्त ऐसे म्हणून शब्द फोडीला अट्टहासे करून नेत्र झाले श्वेतवर्ण मुखी हुंदका येतसे परी दत्तात्रे नामे करून बाहे अट्टहासे वचन ते नागनाथे शब्द ऐकून साक्षांकित होतसे चित्ती म्हणे मम गुरुचे स्मरण करिता किमर्थ वाचे तरी हा कोणाचा शिष्य याचे नाव विचारू जाऊनी मग निकट येऊनी वटसिद्धनाथ पुसता झाला स्नेह बरीत म्हणे कोण तुम्ही हो दीक्षावंत गुरु कोण तुमचा एरू म्हणे आदेशनाथा नाम मच्छिंद्र तत्वता प्रसन्न करोनी अत्रिसुता अनुग्रह घेतला तरी यासी नाथपंत मूळ मी प्रथम भागी दत्ताचे बाळ मज मागे जालिंदर सबळ दत्ता अनुग्रही मिरवला तया मागे भर्तरीनाथ दत्त शिष्य झाला जगविख्यात जोवरी अवनी तोपरी चिरंजीव मिरवला तया मागे रेवणनाथ दत्तानुग्रही प्रतापवंत तेने जिंकोनी देव समस्त विप्रबाळे उठवली तरी महाराजा नाथपंतात मी दत्तात्रेयाचा ज्येष्ठ सुत ऐसे कोणी वटसिद्धनाथ मना माझी कळवळला मग सुपर्णाचे सोडून बंधन गरुड अस्त्र जपे वाचे कारण
ऐसे होता तत्काळ सुपर्ण महीवरती उतरले. उतरोनी नागकुळ समस्त होनिया भयभीत. तत्काळ विष शोषून त्वरित अदृश्य ते पावले. असो नागकुळ विष शोषून अदृश्य झाली या भवे करुण. गरुडही उभयता नमून स्वर्गाप्रती तो गेला. एकीकडे नागनाथ मच्छिंद्रचरणी माता ठेवीत. म्हणे ताता समान वडील भ्रात गुरु माझा तू होसी. मग नेऊनिया स्वस्थानासी बैसविला आपणापाशी. गौरवोनी उदार मानसी एक मास ठेविला. या परी मच्छिंद्रे एक दिवशी बोलता झाला नागनाथांसी. तुवा बंधन द्वारापाशी ठेविले काय म्हणून या भाविक येती दर्शनाते. तव शिष्य येऊन देती त्याते. तुझ मज कळी याची निमित्ते झाली असे महाराजा. यावरी बोले नागनाथ मी असतो सदा ध्यानस्थ. जग हे येऊनी अपरमित ध्यान माझे भंगती. म्हणून द्वारी ठेवितो रक्षण. उपरी बोले मच्छिंद्र नंतर नाता हे नव्हे चांगुलपणा भूषणिका आपणासी. कोणी जन तेही नदीन व्हावया येती पवित्र पावन. तरी ते द्वार अटक पाहोनी विनमुख मागे जातासी. तरी मुक्त द्वार आता येथून ठेवी जगाची अकिंचनपण. हरोनिया मनोधर्म यरुड मार्गा वाढवी. असो ऐसी नागनाथासी मच्छिंद्र जासी तीर्थासी. एरीकडे वडवाळ गावासी. काय करी नाथ तो मुक्तद्वार अगार टाकोनी. मग दर्शना येती अपार जन. नाना जगाचे अकिंचनपण फिटो आणि मागे जाताती. ऐसे असता कोण एके दिवशी सांगुणा सत्य शिष्य तयासी. तयाची स्त्री पुण्यराशी मृत्यू पावली मठात. ते पाहुण्या वटसिद्धनाथ उठविती तयाचे कांते तेने बोभाट वडवाळ्यात घरोघरी संचरला. मग जयाचे घरी होत मृत आणून टाकीती मठाप्रेत. उठवणी नागनाथ सदना धाडी तयाच्या. ऐसे होता बहुत दिवस संकट पडले यमधर्मास. मग तो जाऊन सत्यलोकात विधी लागी त्रिवेदी. मग तो मूर्तिमंत चतुरानन वडवाळात शीघ्रे येऊनी श्रीनाथाचा स्तव करोनी राहविले त्या कर्मा. या परी 6 शिष्य त्याते सिद्ध कळाला लाधली नवाते. ते जगा माझी प्रसिद्धवंत सिद्ध नामे मिरवले. चांगूल सिद्ध धर्मसिद्ध देवसिद्ध भौमसिद्ध देवनसिद्ध भौमनसिद्ध. कोकिळ सुंदर चक्षुतो ऐशा नवसिद्धा माझारी. विद्या ओपिली कविस्त सावरी. देव जिंकोनी सत्वरी. विद्यावरू मिरवले वाचनवीरांचे करोनी बंधन. केल्या साबरी विद्या स्वाधीन. ते साबरी विद्या कवित्व रत्न नवसिद्धांत मिरवती. 1 कोटी 1 लक्ष. 11 नागनाथांची विद्या प्रत्यक्ष. परोपकारी सौम्य दक्ष. पीडाकारक 90. धावरे खांडूक उसन. टीके किरळ अहिरानेम. पूर्वचिक सर्प विषय हरण. ऐसी विद्या परोपकारी. असो ऐसी विद्या साबरी कवित. नवांनी प्रकट केले जगात. या परी दिवस लोटले बहुत. कथा वर्तली विप्राची. समाधी योग सरला शेवट. तै उद्धरल्या बहिरंभट. आणि रामाजी भक्त सुबट. हेमकारक उद्धरिला. तरी त्या कथा पूर्ण भागात. वदलो भक्ती कथामृत ग्रंथात. या उपरी 4 पठीनाथ. श्रवण करावे श्रोते हो. धुंडी सुत नरहरिवंशी. मालू तो संत कृपेसी. अवधान विद्ये साधकासी. श्रोते तुम्ही अवधारा. स्वस्ती श्री भक्ती कथासार. संमत गोरक्ष काव्य किम्यागार. सदा परिसोत भाविक चतुर. सप्तत्रिशंती तोमाध्याय गोड हा अध्याय 37. ओव्या 188. श्री कृष्णार्पण मस्तु कृष्णार्पण मस्तु कृष्णार्पण मस्तु. शुभम भवतु. नवनाथ भक्तिसार 37 अध्याय समाप्तः.
या अध्यायाचे श्रद्धेने श्रवण किंवा पठन केल्यास मनातील दुष्ट विचार नष्ट होतात, विद्या, बुद्धी आणि विवेक प्राप्त होतो आणि गुरुकृपेचा मार्ग खुला होतो. नाथ संप्रदायाचा आश्रय घेतल्याने जीवनात आध्यात्मिक स्थैर्य येते. नवनाथ पारायणाच्या या पवित्र मोहिमेत आता फक्त 3 अध्याय उरलेले आहेत. ज्यांना प्रापंचिक व्याप, नोकरी, घरकाम किंवा शारीरिक अक्षमतेमुळे स्वतः पारायण करणे शक्य नाही, त्यांच्यासाठीच ही सेवा मोहीम आहे. आपण जिथे आहात तिथूनच या पारायणात सहभागी व्हा. नाथ कृपेचा लाभ घ्या आणि हे पुण्य आपल्या कुटुंबासाठी अर्पण करा. ही मोहीम अधिक लोकांपर्यंत पोहोचवावी म्हणून व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय नवनाथ.